जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे. पुन्हा ज्ञानोबा आत्मस्वरूपावर येतात. ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान. ज्ञानोबांना तेच प्रमाण आहे. ज्ञानोबांना तेच आवडणारे तत्व आहे. कोणते? तर तो म्हणजे आत्मा. प्रत्येकाच्या ठिकाणी ते त्याचे निधान म्हणजे संपत्ती आहे. आपल्या देहामध्ये असणारा हा आत्मराज आपली संपत्ती आहे, निधान आहे, खजिना आहे. त्याच्यामध्येच सगळे भरलेले आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, त्या आत्म्याकडे जा. वाईट लोकांच्या संगतीमध्ये जाऊ नका. पापी लोकांच्या संगतीमध्ये जाऊ नका. त्यांच्या संगतीचा परिणाम जर आपल्यावर झाला तर आपल्या हातूनही काही पापकर्म होऊन जातात. म्हणून सज्जनांनी दुष्टांच्या संगतीमध्ये जाऊ नये. त्याला ओळखावे आणि ओळखून त्याला बाजूला करावे. आपण वेगळे व्हावे. त्याच्या गोष्टी ऐकू नये. जी दुष्ट माणसे असतात ती दुष्ट माणसे चांगल्या माणसांचे दोष शोधून काढून त्यांची निंदा करतात. दुसऱ्यांचे दोष सांगत बसतात आणि दुसऱ्यांची निंदा ऐकणे, दोष ऐकणे हे माणसांना फार आवडते. जिथे एखाद्या सत्पुरुषाची, सज्जनांची निंदा चाललेली असते, ती निंदा ऐकणे म्हणजे महापाप आहे. आणि तो ते करतो आहे, मग त्या अशा निंदेच्या गोष्टी आपण का ऐकायच्या? अशापासून आपण दूर राहावे असे ज्ञानोबा सांगतात. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान. हा आत्मा निधान म्हणजे संपत्ती आहे, खजिना आहे. आणि तो कोठे आहे? तर सर्वाघटी पूर्ण एक नांदे. सगळ्या घटांमध्ये तो आत्मा भरलेला आहे. घट म्हणजे देह. देहाला घट म्हणतात. घट म्हणजे मडके. आपला देह म्हणजे मडक्यासारखे आहे, फुटले की गेले. आणि म्हणून प्रेताला घट पाण्याने भरून प्रदक्षिणा करावी लागते. प्रेताचा नातेवाईक पाण्याने भरलेली मातीची घागर खांद्यावर घेतो आणि मागून त्याला छिद्र पाडले जाते. मग त्या प्रेताला 3 प्रदक्षिणा करून ते मातीचे मडके फोडावे लागते. हे एवढ्यासाठी दाखवलेले आहे की जो मृत झाला आहे त्याच्या घटातले सगळे पाणी गेलेले आहे. तो रिकामा झालेला घट फुटला आहे. आता तो आत्मराज त्या घटात राहिलेला नाही. हे दाखवण्यासाठी हे प्रतीक आहे. ही आपली संस्कृती आहे. पण लोकांना ते कळत नाही. ते नवीन मडके कशासाठी आणायचे? त्या प्रेताला फेऱ्या कशासाठी घालायच्या? हे सगळे कशासाठी करायचे? तर त्याच्यामध्ये हा संदेश आहे की आपला देह मडक्यासारखाच आहे. केव्हा फुटेल हे सांगता येत नाही. म्हणून सावध रहा. ज्ञानोबा म्हणतात, सर्वाघटी पूर्ण एक नांदे. तो आत्मा सगळ्या घटांमध्ये, सगळ्या मडक्यांमध्ये, सगळ्या देहांमध्ये भरलेला आहे. आणि तो आत्मा बाहेरही सगळीकडे एकच एक भरलेला आहे. ज्ञानोबांनी एवढ्यासाठीच हा अभंग लिहिला आहे की माझ्या सद्भक्तांना असे पापी लोक भेटू नये. आणि भेटलेच तर त्यांना ओळखून त्यांच्यापासून त्यांनी दूर राहावे. सज्जनांनी त्यांच्या संगतीत जाऊ नये. एवढ्यासाठीच ज्ञानोबांना हे सांगावे लागले. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.